नमस्कार मंडळी, झणझणीत अशी अंडा कढी बनवली आहे आणि ही घरातल्या साहित्यानंच बनवली आहे. एक्स्ट्राचे काहीच मसाले वापरले नाहीत मध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा. अंडा कढीसाठी मसाले घेतले: कांदा, खोबरं, मिरची आणि 4-5 लसणाच्या कुड्या घेतल्या आहेत आणि थोडेसे तीळ घेतले आहेत आणि अद्रकचे तुकडे 2-3 घेतले आहेत. कांदा, खोबरं, तीळ थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आहे आणि इकडं वाटण करून घेत आहे. कांदा भाजताना ना एवढा जास्त नाही भाजायचा, थोडासा लाल होईपर्यंतच भाजून घ्यायचा आणि खोबरं पण थोडंच भाजून घेतलं आहे. आणि इकडं एकच मिरची घेतली आहे, कारण मिरची भरपूर तिखट आहे त्यामुळे ना एकच मिरची घेतली आहे आणि 4-5 लसणाच्या कुड्या घेतल्या आहेत. चला मग छान असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि वाटणामध्येच कोथिंबीर वाटून घेणार आहे. आणि ना आपलं वाटण असं बारीक वाटून घ्यायचं. जेवढं वाटण बारीक वाटून घेचाल ना तेवढं छान भाजी लागते. भाजीची चव वाटणावरच असते बरं का. आणि इकडं कढईमध्ये 2-3 पळ्या तेल घेतलं आहे आणि जिरं मोहरी टाकून घेतला आहे. जिरं तडतडलं की त्यामध्ये मसाला टाकून घेतला आहे आणि मसाला ना छान असा परतून तेल सुटूपर्यंत त्याला परतून घ्यायचा. जेवढा मसाला ना तुम्ही बारीक गॅसवर शिजू देताल ना तेवढा त्याला छान असं तेल फुटतं. आणि इकडं ना अर्धी वाटी दही पण टाकून घेणार आहे मी. तुम्हाला दही टाकायचं असलं तर टाकून घ्या, नाहीतर नाही टाकलं तरीही चालेल. एक टमाटर पण टाकलं तरीही चालेल, पण माझ्याकडे दही होतं त्यामुळे मी टाकून घेतलं आहे दही. आमच्या इकडे ना अंडा कढी करताना ना घरी दही टाकत नाहीत, पण मी टाकते थोडं का होईना दही, कारण चव छान लागते. चला, आपल्या मसाल्याला पण ना तेल छान सुटलं आहे आणि ना घरचं काळं तिखट टाकलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकून घेतली आहे. मी ना एक्स्ट्राचे काहीच मसाले वापरले नाहीत. घरचाच काळं तिखट आणि हळद थोडीशी टाकून घेतली आहे. आणि ना इकडं उकडून घेतलेले अंडे पण घेतले आहेत. अंडे ना उभे आकारात असे कट करून घेतले आहेत. जास्त पण ना बारीक कट करून घ्यायचे नाहीत. जास्त कट बारीक केले ना तुम्हाला ना जसा आकार द्यायचा आहे तसा आकार देऊन घेऊ शकता अंड्याला. पण ना मी तर 2च काप घेतले आहे, कारण जास्त छोटे जर आकार केले त्या अंड्याचे तर ना, कारण पिवळा भाग सेपरेट होतो त्यामुळे ना मोठे मोठेच कट करून घ्यायचे. आणि इकडं ना अंडे कट करूपर्यंत ना इकडं मसाला पण तयार झालेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. मसाला ना थोडंसं प्लेट ठेवून शिजवून घेणार आहे. चला, आपला मसाला पण तयार झाला आहे आणि बघा ह्याला किती तेल छान सुटलं आहे. चला, आपले मसाला पण छान शिजला आहे आणि इथं ना अंडे कट करून घेतलेले छान असे टाकून घेतले आहेत. अंडे ना असेच टाकून घ्यायचे, कारण पिवळा भाग ना वरतीच करायचा. खालती केला ना पिवळा भाग, त्याचा पिवळा भाग पूर्ण निघून जातो. त्यामुळे ना जास्त हलवा करायची नाही. ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेतलं की, मसाल्यामध्ये हलवा केलं की जास्त पिवळा भाग निघून जातो. इकडं ना आपली अंडा कढी तयार आहे. इकडं थोडंसं प्लेट झाकून पण मी शिजवून घेणार आहे. मी मसाल्यामध्ये तर कोथिंबीर टाकली होती, पण ना इथं वरून कोथिंबीर टाकली ना छान अशी कोथिंबीर दिसते बरं का. त्यामुळे ना वरतून पण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. तुम्हाला कशी वाटली अंडा कढी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.